हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे. पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये नव्याने सुरुवात करते आहे आणि पहिल्यासारखा तुम्ही सपोर्ट करायलाच अशी आशा आहे. सकाळी सकाळी लवकर उठले आणि हे बघा, आमच्या घराच्या समोरच आणखी एक बिल्डिंग आता होती आहे आणि त्याचं बांधकाम आता होतच आलेलं आहे. त्याच्यानंतर ही मी नवीन अशी छान छानशी रोपं लावलेत. जास्त मी नर्सरीतून आता आणणंच बंद केलं आहे, कारण ती झाडं माझ्या गॅलरीमध्ये राहत पण नाही आहेत आणि लगेच जळून जातात आणि उन्हाळ्यामध्ये भरपूर माझी झाडं जळून गेली. त्याच्यामुळे हे बघा, मी इथं छान छान टोमॅटोची झाडं लावली आहेत, मिरची लावली आहे, कोथिंबीर लावली आहे. सगळं माळवं घरच्या घरीच करून टाकूया असं ठरवलं आहे बरं. आणि हे गुलाबाचं झाड आहे, ह्याची पण काडी मी आणली होती गावाकडून, ते पण छान आले आता. आणि हे जाईजुईचं आहे, ते पण छान फुटलं. आणि इथे ना माझ्या कुंडीतल्या मातीमध्ये ना बारीक बारीक पांढरे किडे होतात. ते कशामुळे होतं ते मलासुद्धा काही कळत नाही आणि त्याच्यामुळे झाडं भरपूर जळतात आहे. आणि कोथिंबीर पण थोडीशी तशीच झाली आता. आणि हे चिनी गुलाब लावलेलं आहे आणि याच्यामध्ये जास्वंद आहे. तर छान अशी झाडं आलेली आहेत माझी. चला, आता सत्या पण उठलेली आहे आणि हे बघा, आमचं लगेच हाय गुड मॉर्निंग असं लगेच चालू होतं. थोड्या वेळ ती माझ्याजवळ बसली तर आणि नंतर मला स्वयंपाकाची पण तयारी करायची होती. त्याच्यामुळे थोड्या वेळ तिला नादवलं आणि नंतर भाजीच्या तयारीला लागले. आज मस्तपैकी घेवड्याची भाजी करूया, त्याच्यामुळे छान अशी भाजीची तयारी करून घेतलेली आहे. भाजीला फोडणी दिली आणि नंतर मला दुकानावर पण जायचं होतं. आणि मेन कारण म्हणजे मी ब्लॉग थोडे म्हणजे टाकत नव्हते, कारण दुकानावर जाणं, सत्याला सांभाळणं हे सगळं एकत्र मॅनेज होत नव्हतं. त्याच्यामुळे मी जरा स्टॉप घेतला होता. पण आता नव्याने हळूहळू सुरुवात केली आहे. स्वयंपाक उरकून घेतला आणि सगळी घरची कामं आवरून आम्ही आलो दुकानावर. इथे आलं की सत्याची मस्ती लगेच चालू होती. सत्याचे पप्पा तिच्यासाठी कागदाचं विमान बनवून देत होते. आणि चला, हा ब्लॉग इथेच थांबवते आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.